700 वर्षांहूनही आधीचा इतिहास असलेल्या वारकरी संप्रदायावर जिहाद्यांचा घात, विठू माऊलींच्या प्रतिकृतीवर जिहाद्यांनी केले जाणून बुजून लघुशंका. यावर प्रश्न विचारल्यास हिंदू कार्यकर्त्यांनी केली शिवीगाळ आणि हिंदू धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य करत त्या विठ्ठलाला दगडानं ठेचलं. बार्शी गावामध्ये भगवंत महोत्सवाची तयारी सुरू आहे. दिनांक 1 मे 2025 रोजी रात्री 11:09 उत्सवानिमित्त अनेक जागी भिंतीवर विठू माऊलीचं चित्र काढलं. सुहेल उर्फ मुजमिन इशामुद्दीन काझी नावाच्या जिहाद्यानं त्या चित्रावर जाणीवपूर्वक लघुशंका केली. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. सार्वजनिक जागेवर काढलेल्या विठोबा माऊलीच्या चित्रावर हा व्यक्ती मूत्र विसर्जन करतो आणि नंतर अवाजवी धर्मद्वेष युक्त बोलणं सुरू करत त्या प्रतिमेला दगडानं ठेचतो. हा केवळ एका चित्राचा अपमान नाही, तर हा हेतुपूर्वक हल्ला आहे. त्यांच्या स्पष्ट शब्दात आम्ही मुस्लिम आहोत, आमचा धर्म मोठा आहे, हिंदू धर्म खोटा आहे हे वाक्य केवळ भावना दुखावणारं नाही, तर यांची मानसिकता दाखवून दे. पश्चिम बंगाल, काश्मीर आणि भारताच्या अनेक ठिकाणी झालेल्या हल्ल्यामागे हीच मानसिकता जबाबदार आहे. ज्या वारकरी संप्रदायाचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच विठू माऊलीवर आज आघात होत आहे. कुठे आहे वारकरी संप्रदाय? या घटनेनंतरही आरोपींनी तक्रारदाराला धमकावलं. तू जर तक्रार केली तर तुला आणि तुझ्या भावाला सोडणार नाही. ही केवळ धमकी नव्हती, ही सध्याची पश्चिम बंगालची स्थिती आहे. आज हा अपमान विठोबा माऊलीच्या चित्रावर झाला, उद्या आपल्या घराच्या देव्हाऱ्यावर होईल. याला आपण धार्मिक अपघात म्हणत गप्प बसू का? तर नाही. हा हल्ला आहे श्रद्धेवर, अस्मितेवर आणि सहनशीलतेवर. हिंदू समाजानं आता जागं व्हायला हवं. आपल्या देवतेवर, आपल्या धर्मावर, आपल्या बहिणीवर जर कोणी हल्ला करत असेल तर आपण केवळ प्रतिक्रिया न देता प्रतिकार केला पाहिजे. हा व्हिडिओ या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवा जो अजूनही सर्वधर्म, समभाव आणि सेक्युलरिझमचे गुणगान गातो. प्रशासनाने यावर कडक कारवाई करायला हवी, अन्यथा सकल हिंदू समाज मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरेल. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय शिवशंभू.